चालवतोय. अरे भाई, तुला मराई बिरायची भीती वाटते का नाही? आता ज्याला मरायची भीती वाटेल तो मराठा कसला. जय शिवराय. जय शिवराय. अरे गाडी खाली गेली असतीस ना. चला आता घरी जाऊया. बाळा नीट जा घरी. 4 तास झाले मी कॉल मेसेज करतेय आणि इतका बिझी झालाय की मीच दिसत नाहीये. हो कामं होती म्हणून राहून गेलं कॉल आणि मेसेज करायचं. कामं होती तर आपल्या माणसासाठी वेळ काढायचा असं हे विसरलंच वाटतं. आता आम्हाला विसरायची सवय आहे हे माहितीच आहे तुम्हाला. बोला काय करावं आता आम्ही जे तुमचं हे रुसवा फुगवा जाईल. तर या पुढचा काही वेळ फक्त माझ्यासाठी. बर चला चला चला. या बसा. मी ना विचार करतोय आपण मस्त फिरायला जाऊयात. समुद्र किनारी बीच वरती. समुद्रावर कशाला, गडावर जाऊयात. रायगडावर जाऊयात. राजांचं दर्शनही होईल आणि गडही बघायला भेटेल. याच कारणामुळे तर प्रेम करतो तुमच्यावरती. बर, म्हणून मेसेजचा रिप्लाय नाही करत, मला भेटायला नाही येत, हे सगळं करतोस. नात्यांमध्ये समजून घ्यावं लागतं. समजून घेते म्हणून सोबत आहे. आयुष्यभरासाठी झालं ना. हे का विचारायचं झालं? मग लग्न कधी करायचं? करूयात लवकर. अरे नाही रे, तुम्हाला मी तुमचा बॉल देतो, बॉलचा नवीन बॉक्स घेऊन देतो, पण इथं माझी इज्जत आहे, मला सोड. आम्हाला माहित नाही, आधी आमचा बॉल दे. टाका ते बॅट डोक्यात टाक. अरे नको रे, थांबा ना, माझा ऐका. माझी इथं खरंच इज्जत आहे खूप. काय जरा बॉल टाक तू. बॉल तू पागल बनवतो नाही नाही, ह्या वेळेस मी तुम्हाला येणार नाही बनवणार. बॉल आणि बॉक्स देणार एक. विश्वास नाही यार. बॉलचा बॉक्स नाही दिलं तर माझं टकलं फोडा नेहमीप्रमाणे. पण इथून मला जाऊ द्या आणि मग मी तुम्हाला देऊ शकतो. उठ रे. अरे पोरांनो काय झालं? अरे बघ ना दादा, बॉलच नाही द्यायचा. हा टायमाला पळून जातो. टाकू का डोक्यात बॅट? बरं एक काम करा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला बॉल घेऊन देतो. जा सोडा त्याला. जा रे. धन्यवाद. हा वाचलो बाबा, आज खूप वाचलो. आता पोरांनी मला मारलाच असता. ती मुन्नी चालली होती, तिला बघून मारला शॉर्ट एक बॅटीने. पोरीचं नुसतं पोरी पोरी. एवढा मोठा घोडा झाला का, लहान राहिला का, आमच्यापेक्षा वाढलाय तू. आपल्या आठवणी जाग्या करत होतो रे. ती तर एक निमित्त होती. बॅट बॉल दिसले, आपले दिवस आठवले. हा ना यार, काय ते दिवस होते. किती लोकांचे काचा फोडलेत, गटरातून बॉल काढलेत, परत त्या पत्रावर चढून बॉल काढायचो. आणि आपल्या बाजूचे ते पोरं गल्लीतले त्यांचे गपचूप बॉल चोरलेत. लय मजा आली. आणि तो कोणता खेळ होता रे? त्याचे दगडावर दगड लावायचे आणि बॉलने मारायचे. यार आठवत लय भारी होता, लय भारी मजा यायची. गेम होता. काय सांगितलं होतं तुला? घरात भाजी आणायला सांगितलेली ना, आणि इथे लगोरी लगोरी खेळत बसलास. लगोरी नव्हतो खेळत. अच्छा हो का? ए इकडे इकडे इकडे, तुला काय फोन बिन आला नाही, नाटकं करू नको तू पण, समजलंस ना? ए सागर इकडे इकडे, तू पण ये.
काय चाललंय तुमचं? काय नाही काकी. हा काय नाही काकी, तिघ एका माळ्याची मनी. खरं सांगतो मम्मी, महाराजांची शपथ. खरं बोलतोय ना? बघ महाराजांची शपथ खाल्लीस. हो ग. बघा जा भाजी घेऊन. बर ठीक आहे. नक्की आहे ना? हा. परत खेळत बसाल तिघही. नाही नाही. हा मेथी की शेपू? आणि मेल्या काय पण मेथी आण. हे बघताय काय, फेक तिला. जर तुला जाऊ दिलं तर आमचं ताण कोण भागवलं? नाही येणार तुला वाचवायला. पकड तिला. भाई इसकी वजह से लड़की भाग गई. ये ले. नाहीतर तिचा आज कार्यक्रम फिक्स होता. गुडगुड करायची लय सवय झाली. चल. तुम्ही तुम्ही कोण? म्या राजांचा शिलेदार, ही यसाची कंक. आम्ही निर्माण केलेल्या स्वराज्याची अवस्था आज काय झालीये ती आम्ही पाहतोय. तुम्ही राजांनी, शंभू राजांनी, मावळ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान देऊन हा जो स्वराज्य निर्माण केला, आज त्या स्वराज्यात 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतोय. तिचा गुन्हेगार मोकाट फिरतोय. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागला तर त्याचे हात छाटले जातील असा राजांनी नियम केला होता. पण आज त्याच स्वराज्यात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय. राजांच्या नावाखाली मतं घ्यायची, पण आज राजांच्या स्वराज्यातील रयत
सुखी नाहीये. तुम्ही राजांना सांगा पुन्हा या. आम्हा रयतेला त्यांचं स्वराज्य पुन्हा पाहिजे. लेकरा, मुघल, डच, अंग्रेज, निजामशाही, कुतुबशाही या हरामखोरांच्या अत्याचारातून जसं रयतेचं आम्ही मराठ्या मावळ्यांनी रक्षण केलं, तसं या स्वराज्याचं रक्षण तुला करायचंय. आणि दाखवून द्या आजच्या या हैवानांना की मराठे मावळे आज पण जिवंत आहेत या स्वराज्याच्या रक्षणासाठी. मी एकटा कसं करेन हे? 16 वर्षात छत्रपती शिवाजी महाराज तोरणा किल्ला जिंकू शकतात, तर तू या स्वराज्याचं रक्षण का नाही करू शकत? तुला हे करावं लागेल. पण माझ्याकडे काही शक्ती नाहीये. मी एक सामान्य मुलगा आहे. मी कसं लढेन? मला राजेंनी आज्ञा दिली म्हणून मी आज इथे आलोय. मी तुला आज अशी शक्ती प्रदान करणार आहे ज्यानी ह्या स्वराज्याचं रक्षण करशील तू. नमो पार्वते पते हर हर महादेव. हैवान्यस्सह युद्धम् आरंभस्व पुनः एकवारं शिवरायं स्वराज्यं निर्मितम्. ते बघ नवीन पाखरू आले. घ्यायचा का? घ्यायलाच पाहिजे. कालची तर गेली पळून. जा. हे तुम्ही का बघितलं का? अरे मी पण बघितलं. अरे गेला कुठं? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणीच्या रक्षणासाठी हा स्वराज्य निर्माण केला. आणि त्या स्वराज्यात तुमच्यासारखी नराधम आमच्या आया बहिणीवर वाईट नजरा टाकता. मराठ्यांच्या देवघरातली देव म्हणजे स्त्री. आणि स्त्रियांवर वाईट नजर टाकणाऱ्यांना एकच शिक्षा, मृत्यू.
राजांची शिकवण आहे आमच्या, स्त्रियांवर वाईट नजर टाकणाऱ्यांचा चौरंग करा. आणि या साम्राज्याच्या रक्षणासाठी यो राजांचा मावळा तयार आहे. तू करू नको जय सारखा मोठा झाल्यावर. क्या हुआ भाभी, अकेले क्यों बैठे हो ताला लगा के? अहो कालपासून जय गेलाय बाहेर, अजून आला नाही घरी. कुठे उन्हाळतोय काय माहिती. येऊ दे त्याला घरातच घेणार नाही म्हणून टाला लावून बाहेर बसली. चलो भाभी मैं जा रही हूँ दुकान खोलने के लिए, मेरे को भी टाइम हो गया, अभी जय आ जाएगा. ए देखो जय आ गया आपका लाडला, बहुत टेंशन में थी. कुठे तोस तू कालपासून? हा साहेबांना घर आज दिसला? हा आलायस ना त्या पावलाने परत जा, तुला घरात नाही घेणार मी, समजला? अगं आई ऐक तर माझं. अरे कालपासून गेलास, कुठे असशील, कसा असशील, तुला काही झालं तर नसेल ना? ह्याची आईला किती काळजी असते हे तुला माहिती आहे का? किती आईने वाट बघावी, सांगून तरी जावं. आणि तुला काही झालं तर मी काय करणार? अगं आई, ज्याच्या डोक्यावर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असतो ना, त्याला कधीच काय होत नाही. तू काळजी करू नकोस. आणि तुझं इतकं प्रेम आहे, मला कसं काय होईल? म्हणजे तुझ्या मनाला वाटेल ती करतोस. पण आई, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. मला यशाचे कंक भेटले होते, ते मला बोलले की तुला राजाने शक्ती दिली हा स्वराज्य वाचवायला. बाळा तुझी अजून झोप पूर्ण झाली नाही, तू स्वप्नातच आहेस. चल घरी चल. अगं खरंच नाही खरंच नाही चल तू घरी चल. कुठे गेलेत काय माहिती. मी कुठे काय काय कशाचीच काही काळजी नाही आहे. आता येऊ देत फक्त त्यांना. रागवले असणार नक्कीच. अरे बापरे, अरे बापरे. आला? माफ करा, थोडा लेट झाला मला काही ऐकायचं नाहीये. हो पण मी एका जागी अडकलो होतो. मी कालपासून तुम्हाला कॉल मेसेज करतेय, कुठे होतात तुम्ही? मला वाटलं घरी असाल, घरी गेले तर घरी पण नव्हतात. काय चाललंय तुमचं? मला वाटतं दुसरी मुलगी तुम्हाला आवडत असेल, कारण की आता माझ्यावरचं प्रेम राहिलं नाही ना तुमचं. हे बोलायच्या आधी विचार करा. काय विचार करू? महाराजांचा मावळा आहे मी. माझ्या आईनंतर जर माझ्या हृदयात कोणाला जागा दिली असेल ना, तर ते तुम्ही आहात. आणि मी कालपासून कुठे होतो, काय करत होतो, कुठे अडकलो होतो, हे फक्त मलाच माहिती आहे. मी तुम्हाला कसं सांगू मला नाही समजत आहे. काय? तुम्ही विश्वास कराल नाही कराल मला नाही माहिती. कशाबद्दल बोलताय? काल जंगलामध्ये एका मुलीच्या मागे 3 मुलं धावत होते. ते तिच्यावरती रेप करायचा प्रयत्न करत होते आणि मी त्या मुलीला वाचवलं. त्या 3 मुलांनी मला मिळून मारलं. मी बेशुद्ध झालो आणि मी जसंच माझे डोळे उघडले, माझ्यासमोर यशाचे कंक होते. कोण? राजांचे शिलेदार यशाची कंक. यशाची कंक? ते तुम्हाला आत्ता का भेटतील पण? अहो येऊन भेटले, त्यांनी मला सांगितलं राजांनी मला शक्ती दिली आहे आणि त्यांनी मला शक्ती दिली या स्वराज्याच्या रक्षणासाठी. तुम्हाला? हो मला. तुम्ही आता काहीही बोलताय आणि तुम्हाला असं वाटतं की हे सगळी गोष्ट सांगितल्यानंतर माझा राग जाईल, तर असं काहीही होणार नाहीये. अहो पण मी खरं बोलतोय. असू द्यात. तुम्हाला काय विश्वास नाहीये? अरे ऐका. अहो पण तुम्ही ऐका तरी. मला काही नाही ऐकायचं. काय झालं दीदी, काय रागवली तू? तुमचे दादा काहीही बोलतात आहे. अहो त्यांना सांगू नका, आपल्याला त्यांना काही सांगायचं नाहीये. का काही सांगायचं नाहीये? अहो तुम्ही त्यांच्या समोर का बोलताय? आपल्याला त्यांना काहीच नाही सांगायचंय. मी त्यांना सांगणार आणि मी त्यांच्या समोरच सांगणार. तुम्हाला माहिती आहे तुमच्या दादाकडे शक्ती आहे आणि त्यांना असं वाटतं की त्या शक्तीने ते काही करू शकतात. दादा आता काय सुपरमॅन सारखा उडणार आहे का? दादा आता स्पायडरमॅन सारखा बिल्डिंग वर पण चढणार तू.
म्हणजे तुम्हाला मी बोललेलं खोटं वाटतंय? तुम्हाला पण मी बोललेलं खोटं वाटतंय? हो मग दाखवा, मग दाखवतोच आता, बघाच. दाखवा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, आयर्न मॅन हे सगळे नकली हिरो आहेत. आपले रिअल हिरो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि या स्वराज्याचे मावळे. दाखवतोच, बघा. येईल येईल, थांबा. हसू लवकर नका. लवकर. राहू दे, तुमच्याकडून होणार नाही आज. अहो पण सायली, अहो ऐका तर, येतं. अरे यार, तुम्ही लोक भरोसा का नाही करत आहे? अहो सायली, राग सोडा आता. नाही सोडणार. हा बरं, मला माहिती आहे तुमचा राग कसा जाईल. कसं? अहो, विसरलात का? कोकणातला आहे मी. आम्ही कोकणी माणसं शिमग्याला होळीसाठी जातो, होळी साजरी करायला. आणि आमच्या कोकणातली होळी म्हणजे आहा. चला तुम्हाला दाखवतो आमच्या कोकणातली होळी कशी साजरी होते ती. चला. चला. कशी वाटली आमच्या गावची होळी? भारी आहे, मस्त आहे, खूप छान आहे. पण आपण इकडे का उभे आहोत? चला ना लोकांमध्ये जाऊ. तिकडे नको, इथे छान वाटतं. या होळिकामध्ये जी काही संकटं असतील किंवा लोकांच्या नजरा असतील किंवा आपल्यामध्ये होणारी भांडणं असतील, ते सगळंही नष्ट होऊन जाऊन दे. हेच देवाचरणी प्रार्थना. सायली, ते बघा तिकडे जोडपं दिसतंय का? त्यांचं नवीन नवीन लग्न झालंय. पुढच्या वर्षी आपल्याला सुद्धा यायचं लग्न करून जोडप्याने. याल ना? येऊ ना. मग कसं वाटलं आमचं कोकण? आमचं कोकण, आपलं कोकण, आपलं. मस्त वाटलं. कोकण फिरून झालं, होळी खेळून झाली. आता जाऊया मुंबईला. पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची. कोणती? आमच्या गावात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आले होते. कोकणात? माझ्या गावात, ह्या गावात. इथे? मग त्यांचा स्मारक आहे, तो स्मारक दाखवतो. ज्या गावात स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आले होते, त्या गावात जन्म घेतलाय मी. आमच्याच पूर्वजांनी महाराजांसोबत या स्वराज्यासाठी लढा दिला होता. आणि ह्यापेक्षा मोठी गर्वाची गोष्ट काय माझ्यासाठी? आणि गर्वच नाही तर अभिमान आहे मला या महाराष्ट्राच्या भूमीत आणि भोसले कुळात जन्म घेण्याचा. महाराज आले होते म्हणून आमच्या पूर्वजांनी, या गावकऱ्यांनी महाराजांची ही प्रतिमा इथे उभी केली, जेणेकरून येणारी जनता, येणारी पिढी महाराजांचा स्वतः आशीर्वाद घेईल.
म्हटलं मुंबईला जातोय त्या अगोदर ही प्रतिमा तुम्हाला दाखवली पाहिजे. मस्त. कारण उद्या लग्न केल्यानंतर ह्याच गावाला यायचं ना आपल्याला. हो का? तुम्ही एक काम करा, आशीर्वाद घ्या. 2 मिनिटात आलो. आता कुठे चाललात? आलोच 2 मिनिटात आलो. मी एकटी थांबू इथे? हा आलो 2 मिनिटात आलो. थांबा. कोण आहात तुम्ही? रायगडावरून सांगावं आलाय, बोलिवलंय तुम्हाला. रायगडावरून सांगावं आलंय, जावं तर लागणारच. चला निघूया. तुम्ही बोलला होतात ना रायगडावरती जाऊया राजांचे दर्शन घ्यायला. हां. तर मग तसंही कोकणात आहोत आणि रायगड सुद्धा कोकणातच येतो. मग जाऊया राजांच्या दर्शनाला. खरंच? हो वाव, मी खूप एक्सायटेड आहे. पटकन जाऊयात मग. हो. आले. शेवटी राजांनी आपल्याला बोलवलंच. शेवटी मला स्वप्न पूर्ण झालं, रायगडावर यायचं. हो, चला जाऊ भेटायला या स्वराज्याच्या पांडुरंगाला. शेवटी 1 तासानंतर आपल्या स्वर्गाजवळ आपण पोचलोच. चला स्वर्गाचं दार दाखवतो. हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, जिथे राजांनी आपला अखेरचा श्वास घेतला. तुम्हाला एक गोष्टीची जाणीव झाली? कोणती? रायगडावरती जो वारा आहे तो वारा ज्या वेळेस आपल्या शरीराला स्पर्श करतो त्यावेळेस अशी जाणीव होते की राजे इथेच आहेत, महाराज आपल्याला बघतायत. लोक खरं बोलतात, आयुष्यात एकदा तरी रायगडाची वारी करावी. सोनं होतं जीवनाचं. आपण आपल्या राजांच्या त्या दरबारात आहे ज्या दरबारात संपूर्ण पातशाही झुकल्या. कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टिता या अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर
छत्री अकुलावतंच सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज कसा बांधला असेल हा गड? 400 वर्ष झाली तरी जसा तसाच आहे अजून. हा गड बांधण्यासाठी राजांच्या लोकांमध्ये निष्ठा होती. या प्रत्येक दगडाने महाराजांना बघितलं असेल. लोक बोलतात ते खरं बोलतात. पृथ्वीवरचा स्वर्ग जर बघायचा असेल तर रायगडला नक्की यायचं. नक्कीच. काही कसं वाटत नाही ह्या लोकांना, ज्या गडासाठी राजांनी मावळ्यांनी रक्त सांडलं त्याच गडावर येऊन लोक स्वतःची नावं लिहितात आहे, कपल स्वतःची नावं लिहितात आहे. लाजा नाही राहिल्या लाजा. अहो या सिंहासनासमोर कित्येक पातशाही हुकुमशाह्या झुकल्या. मराठ्यांच्या शौर्यासमोर पराक्रमासमोर कित्येक गनिम झुकले. का तर हे गडकोट निर्माण करण्यासाठी, ह्याच्या अभिमानाने स्वाभिमानासाठी. आणि त्याच गडकोटांवर असे नाव लिहून त्यांच्या शौर्याचा अपमान करतात ही लोक. माफ करा राजे, माफ करा. येणाऱ्या पिढीमध्ये संस्कारांची कमी राहिली. या आपल्या छत्रपती शिवरायांचा समाधीस्थळ. महाराजांची समाधी ही फक्त एक समाधी नाही तर लाखो करोडो मनांचा प्रेरणास्थळ आहे. आयुष्यात कधी हरलेलं वाटलं तर रायगडी राजांच्या दर्शनाला नक्की यावं. कारण इथं आल्यावरती लढाईची प्रेरणा आणि जगायची ऊर्जा मिळते. मस्त वाटतंय ना? खूप छान वाटतंय. आणि थँक्यू तुम्हाला इथं घेऊन आलात. तुम्ही जर आणलंच नसतं तर मला हा स्वर्ग बघायलाच भेटला नसता. स्वर्ग तुमची इच्छा होती ना, आणि स्वप्नही. आणि तुमचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करणं हाच तर माझं कर्तव्य आहे. चला पुढे तुम्ही 2 मिनिटं पुढे होता का? मी आलोच. का? आलोच. मी एक सामान घेऊन येतो. बरं या लवकर. मी पण तोच विचार करतोय. तुम्ही कोण? मीच तो राजांचा हिरोजी इंदोलकर. हिरोजी? हिरोजी तुम्ही मला येऊन भेटलात? काय कारण? कारण आमच्या किल्ल्यांची अवस्था पाहून आम्हाला राहावलं नाही. बघा ना हिरोजी, तुम्ही हे बांधलेले किल्ले कसे संपत चाललेत. काय करावं या किल्ल्यांचं? काय करावं? येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवायचं? ज्या मावळ्यांनी आपला पराक्रम गाजून रक्त सांडून या भूमीवरती हे किल्ले आबाद ठेवले, त्या राजांनी हा स्वराज्य निर्माण केला या रयतेच्या रक्षणासाठी, त्या देवाचं हा मंदिर, हे किल्ले ढासळत चाललेत. त्यांना कसं राखावं? त्यांना कसं सांभाळावं? राजांनी आज्ञा दिली म्हणून आम्ही तुम्हाला बोलावून घेतलं. राजांनी आज्ञा दिली? आपण हिरोजी मला का बोलवून घेतलं? कारण काय? चला सांगतो.
जयराव, स्वराज्याचे गडकिल्ले म्हणजे हेच आपल्या राजांचं मंदिर आणि त्याची रक्षा करणं हेच आपली जबाबदारी. तुमच्याकडे सगळं असून सुद्धा हे गडकिल्ले बनू शकत नाहीत. याच्या मागे जे कोणी आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आलं का लक्षात मी कशाबद्दल बोलतोय? मला आता कळलं तुम्ही काय बोलताय. म्हणजे गडकिल्ल्याच्या नावावरती जी लोक पैसे खात आहेत, जी लोक ह्याच्या मागे कारणीभूत आहेत, त्यांना शिक्षा देण्याबद्दल बोलताय ना तुम्ही? जी इंदुलकर, मी लवकरात लवकर ह्या गोष्टीचा शोध घेईन आणि ह्याच्या मागे जो जो असेल त्यांना मी शिक्षा देणारच. कारण राजांनी जी शक्ती मला दिली आहे त्या शक्तीचा मी उपयोग यासारख्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी करेन. होय, याचा शोध घ्या आणि जे कोणी याच्या मागे कारणीभूत आहेत त्यांना शिक्षा द्या. महाराज तुमच्या सोबत आहे. ऐका ना, आपण रायगडावर गेलो होतो, किती मस्त वाटला ना. मला तर जाम भारी वाटला. आणि तुम्हाला? काहीतरी बोलतेय मी. हां, काय? आपण गडावर गेलो होतो, किती भारी वाटलं. हो, खूप छान वाटलं. कसला विचार करताय? मला रायगडावरती हिरोजी इंदुलकर भेटले होते. काय? कोण भेटले होते? काय बोलताय तुम्ही? आधी बोलते यसाजी कंक भेटले, आता बोलते हिरोजी इंदुलकर भेटले. काय चाललंय तुमचं? म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे, स्वतःपेक्षा जास्त आहे. पण हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हालाच नाही, मला पण प्रश्न पडलाय. या काही दिवसांमध्ये मला छत्रपती शिवरायांचे शिलेदार दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मला यसाची कंक भेटले, त्यांनी मला मार्गदर्शन केलं. तुम्ही कोण? म्या राजांचा शिलेदार, ही यसाची कंक. आता रायगडावर गेल्यावरती मला हिरोजी भेटले. तुम्ही कोण? मीच तो राजांचा हिरोजी इंदोलकर. त्यांनी सुद्धा मला काहीतरी करायला सांगितले, पण काय माहिती, जणू असं वाटतंय की स्वतः राजे माझ्याकडून ह्या गोष्टी करून घेत आहेत. मला विश्वास आहे तुमच्यावर. काय बोलले ते? हिरोजी मला म्हटले की या गडकोटांच्या मागे जो कोणी कारस्थान करतोय, ज्याची वाईट वृत्ती आहे, त्या माणसाला शोधून काढा. मग शोधलात तुम्ही? शोधलं. त्याला भेटायला जायचंय आणि त्याला जाब विचारायचंय. आणि जर तो गुन्हेगार निघाला ना, त्याला चांगलाच धडा शिकवतो. आपल्या सामान्य लोकांचं त्यांच्या पुढे काहीच चालणार नाही, कारण की ते खूप ताकदवर असतात. सामान्य लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सुद्धा बलाढ्य पातशाही होत्या, पण छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, अठरापगड जातींना, सर्व जाती धर्मातल्या लोकांना, सामान्य लोकांना एकत्रित करून हा मराठा साम्राज्य बनवला. आणि तसंच या अधिकाऱ्याला पण दाखवू, एक सामान्य व्यक्ती सुद्धा काय करू शकतो. हो, आणि आपल्या राजांनी आपल्याला चांगलंच शिकवलंय की दुश्मनांना कसं ठेचायचं ते. चला, आपल्या दुश्मनाला ठेचूया. जयेश, अरे कुठे आहेस? हॅलो हॅलो साहेब, लवकर इकडे. 2 मिनिटात साहेब, 1च मिनिटात. ठीक आहे.
कसं पब्लिकच्या पैशावरती माऊस करतो. ते गडकिल्ल्यांसंदर्भात बोलणं करायचं आहे. साहेबांना विचारलं. साहेब कोणतरी भेटायला आलंय तुम्हाला, काहीतरी बोलायचं आहे त्यांना. कोण आहे? बोलायचं आहे त्यांना. ठीक आहे, पाठव. हां या. साहेब, आम्ही गडकिल्ल्यांसंदर्भात तुम्हाला भेटायला आलो होतो. कारण दोन दिवसापूर्वी आम्ही लेटर दिला होता, पण काही रिस्पॉन्स आला नाही. तर आम्हाला माहिती भेटली की तुमच्या घरी जाऊन भेटू शकतो, म्हणून आलो होतो. साहेब, काय झालं आहे, गडकोट राजांचं म्हणजे आमच्या शिवभक्तांसाठी आहे ना मंदिर आहे, आणि ते गडकोट ढासलत चाललेत, पडत चाललेत, त्यांच्याकडे कोण लक्ष देत नाही आहे. त्याच उद्देशाने आम्ही इकडे आलो होतो, आणि तीच माहिती आम्ही लेटर हेडवरती पण दिली होती की लवकरात लवकर राजांचे गडकोट पुन्हा बनावे, निर्माण व्हावे. ते गडकोटांसाठी जे टेंडर येतात, पैसा येतो, तो त्यांच्यासाठी नीट लागावा आणि लवकर गड बनावे. मग तुला काय वाटतं, आम्ही पैसे खातो? नाही साहेब, मला तसं बोलायचं नव्हतं. तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. मग आमची हीच इच्छा होती की बघा, आमच्यासारखी शिवभक्त दर रविवारी शनिवारी स्वतःचे घरदार सोडून उपाशी राहून गडकोट मोहीम राबवतात आणि गड संवर्धन करतात. हा काम तुमच्या खात्याचं आहे. पण कुठेतरी असं वाटतं की येणाऱ्या पिढीने काय बघावं. आमची हीच मागणी आहे की तुम्ही ते गडकोट बनवावे, हाय तसे पुनर्निर्मित करावे, आणि येणाऱ्या पिढीपर्यंत आपण ते गडकोट सोपवावे. कारण जर ते अस्तित्वात ठेवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला ह्या गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे साहेब. हे बघ, तुला काय वाटतं, आम्ही सगळं असं करत नाही. हे बघ, खूप जास्त बोलतोय तू. काय करायचं मला माहिती आहे. तुझा निघ तू, मी बघील काय करतो. साहेब, पण विनंती करतो बघा. ठीक आहे. विजय, का माजल्यासारखा बोलत होतं रे. पब्लिकचेच पैसे खातो आणि काय रुबाब दाखवतोय. हा ना, त्यांना तर बोलायची पद्धत पण नव्हती. याचा हाच माज आणि हाच रुबाब आहे ना, आपल्याला उतरवायचा आहे. बंगला बघितला, पैसा बघितला, सगळ्या काही गोष्टी आता त्याच्याकडे आहेत. त्याच्यामुळे त्याला एवढा माज आहे, आणि कोण काही करत नाही ना. आपण ज्या गोष्टी त्याला सांगितल्या, मला वाटत नाही की तो त्या गोष्टींवर काम करेल. मला पण तसंच वाटतं. पण काय करणार. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? चला. मुघलांचा माणूस. कोण मुघलांचा माणूस? कोणाला बोलला तू? मुघलांचा. आता मुघलांकडे चाकरी केली की मुघलांचाच माणूस होतो ना. अय, मी पण मराठी आहे. मी पण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, समजलं का. मग जर तू छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तर मग तुला लाज वाटत नाही का? तुला पण चांगलं माहिती आहे तुझा साहेब कुठून पैसे आणतो, कोणाच्या नावावर पैसे आणतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श शिकवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अभिमान शिकवलं, अरे राजांसाठी जीव द्यायला लोक तयार होती. आणि आज त्याच राजांची तुम्ही लोक राजांच्या स्वराज्याला गद्दार झालात. आपण आदर्श येणाऱ्या पिढीसाठी, आणि आपणच जर असे घाणेरडे कामं केली, येणारी पिढी काय आदर्श घेईल? गद्दारीचा. पण आपला प्रत्येक मावळा राजांच्या या स्वराज्यासाठी आणि राजांच्या एका शब्दासाठी कधी या स्वराज्यासाठी गद्दार झाला नाही. आणि तुम्ही ही नोकरीसाठी, साहेबांबरोबर आयुष्य आरामात राहण्यासाठी अशा माणसाची साथ देता. ये बस.
आई काय मदत करू? नको नको असं. कसे आहेत घरी सर्व? मस्त. आमच्या जेचं लग्न कधी व्हायचंय काय माहिती, काही समजत नाही. त्या दीपकने लग्न केलं, त्याचं लग्न कधी होणार, कधी हा विचार करणार आहे काय माहिती. मी त्याला विचारलं सुद्धा, तुला कुठची मुलगी आवडते का, तुला कुणावर प्रेम आहे का, तरी ना तो सांगत नाही. पण त्याला असं वाटतं की मला काही कळतच नाही. तुलाही बोलते काय, अगं मला सर्व समजतं. लहानपणापासून येतेस घरी, त्याच्याबरोबर राहतेस, खेळतेस, लहानाची मोठी झालीस माझ्यासमोर. मलाही कळतं मनात काय आहे ते. काही काय काही त्याला नाही कळत, पण तुला तरी घे घे मनावर. हे जय जय, काय कुठे लक्ष आहे तुझं? काय नाही आई, तुला मी त्या अधिकाऱ्याबद्दल सांगितलं होतं ना, त्याचा खरा चेहरा लोकांसमोर कसा आणू हेच विचार करतोय. जय, आपल्या महाराजांनी पण लढाई काय नुसत्या तलवारीच्या जोरावर नाही केल्या, बुद्धिबळाने पण लढले. आणि असंच तुलाही तुझा बुद्धीचा वापर करावा लागेल आणि त्या अधिकाऱ्याचा काळा सर्व चिट्टा बाहेर काढावा लागेल. म्हणजे महाराजांनी आपल्याला गनिमी कावा शिकवलाय, दुश्मनाला हरवायचं पण, आणि त्याला कळूनही द्यायचं की कोणी हरवलं आणि कसं हरवलं. आता असा कावा करेन की त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईलच. मेवणे मेवणे, नमस्कार. अरे काय म्हणता? अरे तुमच्याकडे एक गुड न्यूज आहे. मागे तुम्ही बोलला होता ना त्या टेंडरबद्दल, केलं बाबा तुमच्या नावाने पास. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, 30% तुमचे, 20% आमचे, आणि बाकी 50% मालामध्ये लावा. आणि हो, माल एकदम कमकुवत दर्जाचा लावा, जेणेकरून पुढच्या 5 वर्षांनी आपल्याला काम मिळायला पाहिजे. म्हणजे तुमचंही काम सुरू राहील, आपलंही सुरू राहील. कसं? आणि हो, आता तुमच्या नावाने एवढं टेंडर पास केलं तर काही आम्हाला खुश करण्यासाठी केलं बुवा, केलं आम्ही तुमच्या नावाने पास. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, दादा तुम्हाला एक व्हिडिओ पाठवले. तर आजची आपली ब्रेकिंग न्यूज. गड किल्ल्यांच्या नावाखाली करोडोंचा घोटाळा करणारा आणि तमाम शिवभक्तांच्या भावनेशी खेळणारा हा एक अधिकारी आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे. तर पहा हे बुलेटिन व्हिडिओ. केलं बुवा, केलं आम्ही तुमच्या नावाने पास. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, 30% तुमचे, 20% आमचे, आणि बाकी 50% मालामध्ये लावा. आणि हो, माल एकदम कमकुवत दर्जाचा लावा. आयला आता कोण आलाय? कोण? सीबीआय. आम्ही म्हणजे आता तुम्ही केलेले कांड आणि तुम्ही केलेले घोटाळे सगळे जनतेसमोर येणार. आणि आता तुम्हाला सुट्टीवर घेऊन चाललेत. चांगली योजना पण केली तुमची. जेवढे तुम्ही पाप केलेत ना, आणि जेवढा पैसा खाल्लाय, जनतेचा पैसा लुटलाय, आता तुमच्या पापाचा घडा भरलाय. आता बाकी सर्व गोष्टी जेलमध्ये करा. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का?
कशाला साहेब, दाखवतील ना तुम्हाला, लिस्ट आहे अख्खी आणि व्हिडिओ पण आहे तुमची. तुमच्या जाव्याबरोबर बोलताना 100तले 20 आम्हाला द्या आणि 30 तुम्ही ठेवा. आठवलं? आता नाही आठवणार. माजलात तुम्ही, लोकांचे पैसे खाऊन आणि घोटाळे करून कोट्यवधी रुपये कमवता आणि जनतेला मूर्ख बनवता. सोडा म्हटलं ना. अच्छा, तुम्हाला पुरावे कोणी दिले? पुरावे त्यांनीच, ज्याला या स्वराज्याची निष्ठा कळली, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श कळले. तू गद्दार, माझंच मीठ खाऊन बेमान झालंस. फक्त 2 मिनिट मला, एकदा बाहेर आलो ना मग समजेल. नाही तुझं या अशा पोकळ धमक्यांना आणि मरणाला हे मराठे ना कधी झुकले, ना वाकले, ना घाबरले. चल. दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे. धन्यवाद कशाला, महाराजांची खरी निष्ठा तर तुम्ही मला शिकवली. तुम्ही नसतात तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. आणि तुमच्यासारख्या जर प्रत्येकाला महाराजांची निष्ठा कळली तर आपला हा स्वराज्य नक्कीच आबाद राहील. जय शिवराय. दादा, थोडी धाकधूक आहे रे मनात, कॉलेजला ॲडमिशन होईन की नाही. धाकधूक असणं चांगलं, कारण ज्याला स्वप्न पूर्ण करण्याची किंमत कळते त्याला स्वप्न पूर्ण करायची ओढ असते. बरोबर आहे दादा तू. आणि ज्याच्याकडे जय दादासारखा भाऊ असेल त्याला धाकधूक कसली? अहो माझं काय, माझं असणं नसणं एवढं काय महत्त्वाचं नाही आहे. त्याला त्याच्या स्वप्नांची किंमत हे खूप झालं. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतः आशीर्वाद आहे आपल्यावर, मग ते असताना आपल्याला भीती कसली. चला. अरे दादा, आत्ता लक्षात आलं, गडबडीत मी फाईलच सोप्यावरती विसरलो डॉक्युमेंटची. एक काम करतो, मी पटकीने जाऊन घेऊन येतो, तुम्ही इथंच थांबा, मग जाऊ कॉलेजला. बर. मग काय विचार केला, याची फी कशी भरणार आहे? त्याच्या मम्मीने काहीतरी सेव्हिंग्स केल्यात, परत मग मी पण काही पैसे जमा केलेत. बघू मग त्याच पद्धतीने गोळा झाले असतील फीस पुरते. ॲडमिशनच्या टायमाला भरून टाकू. माझं शिक्षणही तेवढंच महत्त्वाचं आहे. आता शिक्षण करेल, पैसे कमवेल, मग घर चालवेल. काय झालं? त्या मुलीकडे बघा, काय तिचं? ती रडतीये. ती पाण्याच्या जवळ का चालली? चला जाऊन बघू. चला चला. अहो स्वतःला वेदना देऊन प्रश्न सुटणार नाहीत. पण जगायची इच्छा नक्कीच संपते. पण तुम्ही इतके खचून का गेलात? काय झालंय? आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस होता. माझं कॉलेजचं ऍडमिशन होतं. बाबांनी माझ्यासाठी कर्ज घेतला
आईनी तिचं सोनं गहाण ठेवलं माझ्यासाठी. मला वाटलं त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. कॅन आय कम इन सर? येस. मी काय मदत करू शकतो तुमची? गुड मॉर्निंग सर, दिस इज माय मार्कशीट. खरं सांगू तर मला खूप पहिल्यापासून तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. इम्प्रेसिव्ह. मार्क्स तर चांगले आहेत, पण ॲडमिशन फुल झालं आहे. माझं ड्रीम आहे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं. सर प्लीज सर, काय होतंय तर बघा ना. डोनेशन द्यावं लागेल, फक्त 5 लाख वगैरे. सर 5 लाख? माझ्या आईबाबांनी खूप कष्टांनी पैसे जमवलेत. हे खूप जास्त होत आहेत. अच्छा, आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे. कधी कधी पैशांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागते. तू सॅक्रिफाईस वगैरे करणार असशील तर सांग मला. सीट काय आरामात होऊन जाईल. आज पहिल्यांदा मला शिक्षणाची नाही, मुलगी असल्याची भीती वाटते. नाव का होतं त्याचं? नाव जाणून काय होईल? माझं आयुष्य तर संपलंय. असं खचून जायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरोधात खचून जायचं नाही, तर आवाज उचलायला शिकवलंय. समोर दुश्मन कितीही मोठा असो, त्याला त्याची शिक्षा देणं आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण मी तर एकटी आहे, माझ्यासाठी उभं कोण राहणार? जोपर्यंत महाराजांचा हा मावळा तुझ्या सोबत आहे, तोपर्यंत स्वतःला एकटी समजू नको. गणपती बाबा, बोला. सर मार्कशीट. वेल, इम्प्रेसिव्ह. तुझ्या भावाचे मार्क्स चांगले आहेत. सर तसा हुशार आहे माझा भाऊ सर, पण सर तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटला तर तो अजून हुशार होईल आणि आपल्या एवढ्या मोठ्या कॉलेजचं नाव तो अजून मोठं करेल, मला खात्री आहे सर. मार्क्स चांगले आहेत, पण सीट्स अवेलेबल नाही आहेत. सर असं बोलू नका. बघा, तुमच्या कॉलेजचं नाव खूप मोठं करेल, कारण तो अभ्यासात खरंच हुशार आहे आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये पण हुशार आहे. स्पोर्ट्समध्ये पण तो कुठेच कमी पडणार नाही सर, आणि अजून कॉलेजचं नाव मोठं करेल. वेल, आपल्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे. काय सर? उपकार होतील सर. डोनेशन भरावं लागेल. डोनेशन? एक 6 लाख वगैरे फक्त. सर 6 लाख रुपये? अहो, शेतकरी कुटुंबातली पोरं आम्ही कुठून आणणार सर एवढे पैसे? यात आम्ही तुमची काही मदत नाही करू शकत. बॉस पैसा बोलताय यार. सर बघा, उपकार होतील सर. आमच्याकडून पण काय नाही होणार. अहो सर, पण डोनेशन का? आम्ही फी भरायला तयार आहे. कॉलेजचे नियम आणि काही अटी असतात ना. मनी इज द की. गरीब माणसं भेटली, हात जोडणारी भेटली तर तुमच्यासारखी माणसं माजतात. हे पैसे घेऊन कुठे जाणार आहेस रे? काय रे? काय चला, शिक्षणाला व्यवसाय बनवून ठेवलाय. ज्या महापुरुषांच्या मागे फोटो लावलेस त्या महापुरुषांच्या फोटोचा अर्थ तरी माहितीये का तुला? छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी माणसांच्या गुणांनी आणि स्वभावाने त्या माणसाची किंमत लावली. महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिकावी म्हणून त्यांचं आयुष्य वेचलं. या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात स्त्रियांसाठी पहिली शाळा उघडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिकवलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि शिक्षण प्रत्येक माणसाचा अधिकार आहे, तो त्याला मिळालाच पाहिजे. पण तुमच्यासारख्या नराधमांनी या शिक्षण व्यवस्थेला व्यवसाय केलाय, व्यवसाय. एक लक्षात ठेवायचं, लोक गप्प बसत असतील पण आमच्यासारखे छत्रपती शिवरायांचे मावळे गप्प बसणार नाहीत.
आणि तुला आम्ही शिकवू शिक्षणाचं महत्व काय असतं. नियम कोणासाठी बदलणार नाहीत. सिक्युरिटी येऊन जाईल ना. नियम बदलायला हवेत आणि ते आम्ही बदलणार. डोनेशनच्या नावाखाली काय घोटाळे होत आहेत, शिक्षणामध्ये कसा फ्रॉड होतोय. अहो पण या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये फक्त एवढंच करप्शन असेल का एज्युकेशन सिस्टममध्ये? म्हणजे शाळांमध्ये पण काहीतरी असेल, एक्झाम्समध्ये पण काहीतरी होत असेल, आणि असं असेल ना अजून काहीतरी. आहे ना, नीटचा पेपर. नीटचा पेपर त्याचं काय झालं? तुम्हाला नाही माहिती? हो, मी ऐकलं होतं मध्ये नीटचं काहीतरी झालंय, बट नक्की काय झालं होतं? नीटचा पेपर लीक झाला होता. ह्या कारणामुळे कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलं आणि त्यांचा जीव गमावला. आणि का? तर या करप्ट लोकांमुळे. मग तो एज्युकेशन मिनिस्टर काय झोपा काढत होता का? आणि त्याच्या खालचे कर्मचारी पैशासाठी काही करतील. नीटच्या पेपरसाठी कितीतरी विद्यार्थी लाखोंनी पैसे घालवतात क्लासेससाठी. अरे परिस्थिती नसताना सुद्धा त्यांची एवढ्या वर्षाची मेहनत, ह्याच्याकडे कोण लक्ष देईल? अरे हीच गोष्ट जर ह्यांच्या मुलासोबत झाली असती तर ह्यांना कसं वाटलं असतं? ह्यांच्याच मुलांनी जर सुसाईड केलं असतं तर हे जगले असते का? अरे काय हे नेत्या मंडळीची पोरं लंडनमध्ये, पॅरिसमध्ये जाऊन मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात, लाखो रुपये खर्च करतात, करोडो रुपये खर्च करतात आपल्या पोरांच्या शिक्षणासाठी. आणि सामान्य माणसाची पोरं ह्यांच्यासाठी गटारातले किडे आहेत. म्हणजे ते मेली, त्यांचे पैसे वाया गेले, त्यांचे वर्ष वाया गेले, ह्यांना काहीच घेणं देणं नाहीये. का? तर सामान्य लोकच मूर्ख आहेत ना. आपलीच सामान्य लोक ह्यांना निवडून देतो, पण ह्यांना प्रश्न विचारायची धमक आपल्या सामान्य लोकांमध्ये नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला फक्त इतिहासामध्ये माहिती आहेत, पण ह्याच छत्रपती शिवरायांनी आपल्याला अन्यायाविरोधात आवाज उचलणं शिकवलं. हे आपले लोक विसरून जातात. एवढंच नाहीये, चला अजून काहीतरी दाखवते. आपल्या शेजारच्या गावातली ही शाळा, या शाळेची काय अवस्था झाली आहे बघा. आणि जर शाळांची हीच अवस्था राहिली तर मग या गावातली मुलं शिकतील कुठे? अहो ह्याच गावातली सोडा. तुम्ही सुद्धा ऐकलंय का की महाराष्ट्रात आता गेल्या काही वर्षांमध्ये भरपूर सरकारी शाळा बंद झाल्या? आपण धरून चालू, ह्याच हजारो शाळांमध्ये लाखो मुलं शिकत असतील. आणि जर ही लाखो मुलं शिकत नाही आहेत आज, तर नुकसान कोणाचं आहे? आपल्या देशाचं. देशाचंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा. पण ही शाळा बंद पडण्याचं कारण काय? त्यांना चांगल्या सुविधा भेटत नसतील, चांगलं शिक्षण भेटत नसेल, आणि जास्त करून आजकाल तर इंग्लिश मीडियमला जास्त प्राधान्य दिलं जातं. का? तर इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन केलं तर जास्त स्टँडर्ड त्यांचा वाढला जातो असं मानलं जातं. म्हणजे प्रत्येक पालकांची ही थिंकिंग आहे, हे विचार आहेत. म्हणजे मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकला तर तो चांगल्या स्टँडर्डमध्ये शिकला. आणि मराठी मीडियम ही यांना लो बजेट वाटते. म्हणजे ज्या महाराष्ट्रात, ज्या मराठीने जगभरात नाव गाजवलं, आज तीच मराठी शाळा, त्याच मराठीची या लोकांना लाज वाटते. याला कारणीभूत जेवढे पालक आहेत तेवढीच सरकार आहे. कारण सरकार सुविधा देत नाही आणि पालकांची ही चुकी आहे की ते आपल्या मुलांना या सरकारी शाळेत पाठवत नाहीत. एक नियम काढला तर प्रधानमंत्रीपासून ते नगरसेवकापर्यंत, बिझनेसमॅनपासून ते सामान्य लोकांपर्यंत प्रत्येकाची मुलं ह्याच मराठी शाळेत शिकली पाहिजेत आणि ह्याच सरकारी शाळांमध्ये शिकली पाहिजेत. म्हणजे ही मराठी शाळा स्टँडर्ड पण होईल आणि आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं भविष्य हे उज्ज्वल राहील.
तुम्हाला वाटतं हे करतील? वाटत तर नाही, पण झालं तर चांगलंच आहे. आपण यासाठी प्रयत्न करूया. कारण ही जर मराठी शाळा वाचवायची असेल तर या मराठी शाळेत आपल्या येणाऱ्या पिढीला शिकवलंच पाहिजे. आता पुढं काय करायचं ठरवलंय? काय नाही, आता विसरण्याचा प्रयत्न करेन. विसरून कसं चालेल? म्हणजे अन्याय सहन करत राहायचं आपण. माझ्यात इतकी हिंमत नाही आहे लढायला. माझ्यासारखं एका मुलीने लढून कायच होणार आहे. मी जर आवाज उचलला तर कायच होईल. कॉलेज माझ्या विरुद्ध उभं राहील आणि त्याच्याने काय बदल होणार आहे. एकटे लढलो तर आवाज दाबता येईल, पण जर सगळेच मिळून एकत्र आलो आणि आवाज उचलला तर आपला आवाज दाबता येणार नाही. म्हणजे हेच की आता आपण सगळ्यांनी मिळून आंदोलन करायचं. हो, आंदोलन करायचं तेही कॉलेज समोर. पण हा दगडफेक नाही, फक्त घोषणा आणि आपल्या न्याय हक्काची मागणी, तेही संविधानिक पद्धतीने. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आपल्याला चांगलंच माहिती आहे. दाखवूया ताकद आपल्या एकजुटीची. अरे तुमच्या कॉलेजवाल्यांना शिक्षण म्हणजे काय व्यवसाय वाटला का? आणि विद्यार्थी म्हणजे काय खेळ? जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आवाज उचलणार. न्याय द्या, न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे न्याय द्या, न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या. बंद करा डोनेशन बंद करा. बंद करा डोनेशन बंद करा. अरे शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. न्याय द्या, न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे न्याय द्या, न्याय द्या. विद्यार्थ्यांना न्याय द्या. अरे माजलास का? तुला काय वाटलं कॉलेजच्या बाहेर येशील, 4-5 माणसं घेऊन येशील, नारे लावशील, त्याच्याने काय ना उपटणार माझी, कळलं काय? आणि काय रे, एक गोष्ट लक्षात ठेव, पोलीस हे आंडू बांडू लोक ना माझ्या खिशात ठेवतो मी, कळलं ना? जास्त वाजायचं नाही. ऑफिसमध्ये बोललेलो ना, सगळा पैशाचा खेळ आहे, म्हणून सगळे खिशात आहेत. आणि हां, हे प्रिन्सिपल वगैरे ना आत्ता झालोय, पहिले डाऊन होतो. हां, नेक्स्ट टाइम पासून सांगणार नाही, डायरेक्ट गायब करेल तुला पण आणि तुझ्या गँगला पण. चाल. काय झालं? ते प्रिन्सिपलचा विचार करताय का? हो. असं समजू नका की तुम्ही हरलात. लक्षात ठेवा, सत्याचा मार्ग कधीही सोपा नसतो. यातूनही काहीतरी मार्ग निघेल. आणि कशीही परिस्थिती असते तरी महाराज आपल्या सोबत आहे. आणि कोणतीही अडचणी असू द्यात, मी कायम तुमची साथ देईन. तुम्ही माझ्यासाठी ती व्यक्ती आहात जसं शिवरायांसाठी सईबाई. पडलो तुमच्या प्रेमात, तुमच्यात पाहतो माझी आई. देवांची आणि माझी बरोबरी होणार नाही. आणि तुमच्यासारखी वाघीण या मावळ्याला पुढच्या 7 जन्मात कधीच मिळणार नाही. कधी येते बनून तू हवा, कधी येते बनून तू दुआ, कधी येते बनून तू हवा, कधी येते बनून तू दुआ. काही कळे ना काही समजे ना कसं शोधावं तुला, तूच आता या मनाला सांग ना, वेड्या मनाला. वेड्या मनाला.
माझं मन हे ऐकेना, तुझ्या नादी लागल्यापासून काही कस दिसेना डोळ्यांना, तू मला दिसल्यापासून थोडं गडबडतंय, थोडं अडखळतंय, पण तुझ्यासाठी हे तळमळ करतंय. तूच याला काहीतरी सांग ना, वेड्या मनाला, वेड्या मनाला, वेड्या मनाला येऊन तू सांग ना, वेड्या मनाला समजावून सांग ना, वेड्या मनाला समजावून सांग ना, वेड्या मनाला येऊन तू सांग ना. जय, तुझी लढाई तर सुरू झाली आहे, पण पुढे काय? कोण? ओळखलं नाहीस का? नाही. ओळखणार बी नाही. आयुष्यभर कोणी आम्हाला ओळखू नये, हाच आमच्या कामाचा पाया होता. माफ करा मला, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. मी असतो सौराज्याचा तिसरा डोळा. लोक आम्हाला अनेक नावाने ओळखायचे, पण माझा राज मला भैरजी म्हणायचं. भैरजी तुम्ही? तुम्ही मला भेटलात, माझं भाग्य. भाग्य नाही, जबाबदारी. पण मला भेटायचं काय कारण? यसाजीरावाने तुम्हाला धैर्य दिले आणि हिरोजीरावाने निष्ठा. पण धैर्य आणि निष्ठा ही युक्तीशिवाय अपूर्णच. हो, पण शत्रू बदललेत. शत्रू जरी बदलले असले तरी त्यांचे चेहरे एक समानच. मग मावळ्यांनी काय करावं? तलवार चालवणं हे प्रत्येक जण जाण, पण ती तलवार कशी आणि कुठे चालवायची हे फक्त महाराजांच्या मावळ्यांनाच ठाऊक असतं. आज तलवारीपेक्षा भ्रष्टाचार तीक्ष्ण आहे, पैशाची लालसा घातक आहे आणि भीती सर्वात मोठं शस्त्र. पण मी तर एकटाच आहे. स्वराज्य उभं करताना शिवराय सुद्धा एकटेच होते. जो स्वतःसाठी लढतो तो कदाचित जिंकतो, पण जो रयतेसाठी लढतो तो इतिहास घडवतो. जी भैरजी, मी तुम्हाला तर एक शक्ती प्रदान करतोय, ज्यांनी तुम्ही दुश्मनांचा सर्वनाश करा. आणि एक गोष्ट ध्यानात असू दे, शक्तीपेक्षा कधी कधी युक्ती सर्वश्रेष्ठ असते. भैरजी, कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती सर्वश्रेष्ठ असते. काय बोलायचं होतं त्यांना? समजलं. म्हणजे अशी काहीतरी युक्ती करावी लागेल जेणेकरून त्या दुश्मनाचा संहार होईल.
शिक्षण हा शिकण्यासाठी असतो, व्यवसाय करायसाठी नाही. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य आहे. आणि ज्या वेळेस रयतेवरती अन्याय होईल त्या वेळेस हा छत्रपतींचा मावळा त्या अन्यायाला संपवायला तिथं येईल. तुम्ही न्यूज बघितली? कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांनी स्वतःच्याच घरात गळफास लावून घेतला. पण हे कसं शक्य आहे? खरं सांगा, तुम्ही केलंय ना? हो, मीच मारलं त्याला. जेव्हा जेव्हा रयतेवरती अन्याय होईल तेव्हा हा शिवरायांचा मावळा रयतेच्या रक्षणासाठी उभा राहील.